ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुन आणि चेतन अर्थ विचारायला नेण्यासाठी रत्नागिरीला येतात, पण तो तिथे असतो तो त्याच्याबरोबर पनवेलला यायला तयार होत नाही, कारण की त्याला भीती असते की त्याला महिपत मारून टाकेल. तेव्हा अर्जुन बोलतो तुला जर एका माणसाचा जीव वाचवायचा असेल तर अर्जुन बोलतो हे नाही केलं तर तुझी माणुसकी मरणार नाही आणि त्यासाठी आणि ह्या सगळ्यामध्ये तू एका माणसाचा जीव वाचवणार आहेस आणि त्याच्यासाठी तुला आमच्याबरोबर पनवेलला यायलाच लागेल. आणि अर्जुन बोलतो मी पण शिकरे आणि साक्षी शिकरे हे दोघं त्यांना शिक्षा मिळाल्यानंतर ते जेलमध्ये जातील, मग तुला कोणाची भीती आहे आणि तुला कोणापासून धोका नाही आहे. आणि असं सगळं बोलल्यानंतर अर्थविचारे पनवेलला येण्यास तयार होतो. इकडे कोर्टात पवार वकील बोलतो की अर्जुन अजून कोर्टात हजर झाला नाही, त्यामुळे मधुभाऊंचा जामीन रद्द करून टाका आणि मधुकर पाटलांना ताबडतोब जेलमध्ये पाठवावं आणि साक्षी शिकरे यांची लवकरात लवकर सुटका करावी. आणि हे पण तेव्हाच ताबडतोब तिथे अर्जुन कोर्टात हजर होतो आणि तो बोलतो थांबा. अर्जुनला बघतात महिपत साक्षी शिकरे हे दोघं पण हातातात, कारण की त्याच्याबरोबर अर्थविचार आलेला असतो. तेव्हा अर्जुन अर्थविचाराला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला खरड्यात उभा करतो आणि बोलतो काय ते सगळं खरं सांग. तेव्हा अर्थविचार बोलतो महिपत आणि साक्षी शिकरे यांनी माझे खोटे डॉक्युमेंट वापरून मी जेव्हा महाशिवरात्री यांच्याकडे गेलो होतो तेव्हा मला बोलले की तू मेलास, त्याची कागदपत्र आम्ही कोर्टात दिले आहेत. हे कागदपत्र या लोकांना कशी माहीत नाही, पण या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. जज महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांना म्हणतात तुम्ही याचे डॉक्युमेंट कोर्टात हजर केले आहेत आणि हा व्यक्ती मेला म्हणून तुम्ही सांगितला. तेव्हा अर्थविचार बोलतो मी साक्ष दिली म्हणून मला कोर्टाकडून प्रोटेक्शन हवे आहे. तेव्हा जज बोलतात तुम्हाला लवकरात लवकर प्रोटेक्शन दिले जाईल. अर्जुन जजला सांगतो ही केस मिटून लवकरात लवकर. अर्जुन बोलतो लवकरात लवकर या साक्षी शिकरे हिला जेलमध्ये पाठवा. तेव्हा रविराज मनातल्या मनात विचार करतात साक्षी शिकरे खोटे पुरावे देतात, मग तन्वी तिला का सपोर्ट करते आणि मधुभाऊंच्या विरोधात ती का जाते. तेव्हा साक्षी शिकरे हिचा वकील साक्षी शिकरे हिला खानाखुणा करतो आणि त्यांचा एक प्लॅन फ्लॉप झाल्यानंतर दुसरा प्लॅन असतो. त्यांना केस डायव्हर्ट करायची असते. डायव्हर्ट केसमध्ये मधुभाऊंना काय बोलायचं त्यांना माहीत नसतं. ही केस तन्वी किल्लेदार हिच्या भोवती फिरवायची आणि ती खोटी आहे हे सांगण्यासाठी. तेव्हा साक्षी सांगते मला कोर्टात काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा जज बोलतात तुम्हाला काय सांगायचं आहे. तेव्हा ती सांगते या केसमध्ये महत्वाची आहे ती तन्वी किल्लेदार. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो आणि महिपत शिकरेला पण धक्का बसतो. ही काय बोलते, ही जर असं बोलले तर भरपूर मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा महिपत साक्षीला बोलतो काय बोलतेस तू साक्षी शांत हो. तेव्हा साक्षी जजला सांगते साक्षी तन्वी किल्लेदार नसून ती प्रिया मधुकर आहे आणि ती खोटी तन्वी बनून ती किल्लेदारांच्या घरी गेली आहे आणि तिनेच विलासचा खून केला आणि विलासच्या खूनमध्ये मला तिने अडकवले आहे. तेव्हा प्रिया जजना बोलते हे सगळं खोटे आहे, ही मला या खूनमध्ये अडकवते आहे. प्रिया बोलते मी खुनी नाही, ही खून आहे आणि दोघेही जण भांडत असतात. तेव्हा साक्षी सांगते मी आता कोर्टात सांगते की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि हिचा लहानपणीचा फोटो लहानपणीचे डॉक्युमेंट आणि फोटोच्या पाठी प्रिया मधुकर लिहिला आहे आणि ती मधुभाऊंना फोटो दाखवते आणि बोलतात ही तन्वी किल्लेदार आहे का बघा तुम्हीच. आणि प्रिया जेव्हा लहानपणी इथे आली तेव्हा तिचा असाच फोटो होता ना. तेव्हा मधुभाऊ बोलतात हाच फोटो होता. तेव्हा रविराज गडबडतात आणि सगळेच गडबडतात. तेव्हा अर्जुनला विचार येतो केस तर चालू आहे पण हा वेगळ्याच गोष्टीचा उलगडा होतोय. तेव्हा प्रिया जजने बोलते चालू केसच्या साक्षी शिकरे हिला आता तुरुंगास भोगावा लागेल म्हणून साक्षी शिकरे हिने आता नवीन प्लॅन बनवला आणि त्या प्लॅन मध्ये मला फसवते आहे आणि कोर्टाचं लक्ष भरकटवण्यासाठी ती आता नको ते सांगत आहे. तेव्हा अर्जुन साक्षी शिकरेला बोलतो तुम्ही हे सांगितलं ते अगोदर नाही का सांगितलं, आता का सांगता आणि याचा कोणाशी काय संबंध आहे. तेव्हा साक्षी सांगायला लागते ज्या रात्री खून झाला त्या रात्री प्रिया तिकडे होती आणि हा खून प्रियानेच केला आहे आणि आम्हाला ती या केसमध्ये अडकवते आहे आणि तिने सांगितलं तुम्ही तिकडे होता आणि ती आम्हाला ब्लॅकमेल करून आमच्याकडनं पैसे उकळत होती आणि मी कोर्टात मधुभाऊंनी खून केला असं सांगेन आणि आपण मधुभाऊंना अडकवूया. तेव्हा अर्जुन साक्षीला बोलतो प्रियानेच खून का केला. तेव्हा साक्षी सांगते की प्रियाला पैसे खायचे होते आणि तिला किल्लेदारांच्या घरात एंट्री करायची होती आणि या सगळ्यामध्ये तिने आम्हाला हाताशी धरून आम्हाला पण अडकवलं आहे. आता साक्षीचे वकील ही केस भरकटवण्यात यशस्वी झालेले असतात. तेव्हा पवार वकील बोलतात आता या तन्वी किल्लेदाराची कसून चौकशी व्हावी, या केसची कसून चौकशी व्हावी, हे पुरावे आणि साक्षीदार
हे पुरावे हे साक्षीदार शोधून काढावे आणि ही जर तन्वी नाही तर ह्या प्रकरणाची चौकशी करावी आणि ही मुलगी ही एवढं कुठं बोलू शकते तर ही खून करू शकत का नाही आणि ही केस इथे स्टॉप करावी. आणि पवार वकील बोलतात 8 दिवसाचा ब्रेक द्यावा आणि या ब्रेकमध्ये ही तन्वी किल्लेदार आहे की नाही याचा शोध लावावा. तेव्हा साक्षी शिकरे विचार करते की आता आपल्याला 8 दिवसाचा ब्रेक मिळेल आणि या 8 दिवसाच्या ब्रेकमध्ये आपल्याला काही पण करता येईल. आपण थोडेफार वाचू आणि अर्जुनला विचार येतो की केस क्लोज होता हा नवीन मुद्दा उठलाय. पण त्याला आनंद पण होतो की तन्वी किल्लेदार तर साक्षीने प्रियाची चांगलीच वाट लावली आहे. आता प्रियाचं पुढे काय होणार हे पुढे पाहणे रंजकच होणार. आणि आता साक्षीने प्रियाला असं काय अडकवलं आहे आणि आता किल्लेदार कुटुंब सुभेदार कुटुंब काय निर्णय घेणार हे सगळं पाहणे रंजकच होणार आहे. आणि ह्या 8 दिवसाच्या ब्रेक मध्ये साक्षी शिकरे हिचा काय प्लॅन असणार हे पण पाहणे रंजकच होणार आहे.